आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी मुंबईमध्ये भव्य रोड शो। घाटकोपरमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज मार्गावर संध्याकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलं आहे। मोदींच्या मुंबईतील रोड शोवर उद्धव ठाकरे यांची टीका। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आज संध्याकाळी मोदींचा रोड शो। घरोघरी जाऊन मोदींच्या आगमनानं निमंत्रण देणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मोदींना मुंबईच्या रस्त्यावर आणण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं। मोदी मुंबईमध्ये मतं मागणार, हा मोदींचा पहिला पराभव। संजय राऊतांची मोदींवर टीका। नाशिकमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार। नाशिकमध्ये आज एकाच दिवशी नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा। पंतप्रधान मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा। मार्केट यार्ड ग्राउंडवर सभेची जोरदार तयारी। ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त। शरद पवारांची नाशिकमध्ये आज जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे यांची देखील सभा। लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सुधाकर बरगुजर यांच्याबाबत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला। सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात। निवडणुकीच्या 7व्या टप्प्यामध्ये 1 जूनला वाराणसीमध्ये मतदान। प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं नवा वाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये, संभाजी ब्रिगेड आक्रमक। प्रफुल्लभाई मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान कशासाठी घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम होतंय। जिरेटोप प्रकरणावरून शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ट्विट करत जोरदार निशाणा। अजित पवारांची राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव निश्चित। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकी। देशभरामध्ये इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील। केंद्रामध्ये सत्ताबदल निश्चित। भाजपला साधं बहुमत देखील मिळणार नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येतील। अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, तर शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। भाजपच्या सभेला भाड्यानं माणसं आणावी लागतात। आता मैदान देखील भाड्याच्या माणसांकडून बुक करतात। मोदींच्या शिवाजी पार्कवरील सभेवरून उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरे निवडणूक आल्यावर भावनिक बोलतात। गिरणी कामगारांच्या नावावर राजकारण करून घर देऊ शकले नाहीत। उद्धवजी, तुम्ही मुंबईसाठी केलेलं एक चांगलं काम दाखवा। फडणवीसांचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मोदी फडणवीसांच्या पाठीमध्ये उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला। उद्धव ठाकरे भगव्याचे हिरवे व्हायला लागले। प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका। मोदींची गॅरंटी होती, मग 40 गद्दार का नेले? ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा भाजपला खोचक सवाल। ज्यांचं इंजिन चालण्याची गॅरंटी नाही त्यांना देखील घेऊन गेले। अंधारे यांचं नाव न घेता राज ठाकरेंवर टीकास्त्र। राज ठाकरे यांनी सुषमा अंधारेंचं नाव घेतलं। याच आनंदामध्ये सुषमा अंधारे हवेत उडायला लागल्या। मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचा अंधारेंना टोला। माझे टार्गेट राज ठाकरे नाहीत, माझे टार्गेट फडणवीस। सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे आणि फडणवीसांवरही निशाणा। राज ठाकरे पक्ष वाढवायचं सोडून दुसऱ्यांची तळी उचलण्याचं काम करतात। विनायक राऊतांचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। एक भोंगा सारखा उमेदवारी मिळणार म्हणत होता। आधी सेनेत होता, मग राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये। सरड्यासारखे पक्ष बदलले। अरविंद सावंत यांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा। शरद पवार आणि ठाकरेंना सहानुभूती आहे। सहानुभूतीमुळेच पवार ठाकरेंच्या सभांना गर्दी झाली, छगन भुजबळांचं वक्तव्य। तर सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीत कसं होतं हे 4 जूनलाच कळेल, भुजबळांची प्रतिक्रिया। मराठा कुणबी एकच, हा कायदा पारित केला नाही तर मला मैदानामध्ये उतरावं लागेल। मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा इशारा। कायदा पारित झाला नाही तर आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढणार, जरांगे यांचं वक्तव्य। वसईवाल्यांना सांगा, बेडूक कधीही बैल होऊ शकत नाही। देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता हितेंद्र ठाकूर यांना इशारा। लोकांना फसवून काहींनी राज्य स्थापन केलंय। बेडूक आणि लांडगा या उपमा देतात, यातच त्यांची पात्रता कळते। फडणवीसांनी केलेल्या टीकेला आमदार हितेंद्र ठाकूर यांचं प्रत्युत्तर। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस। 26/11 मधील हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांबद्दल तुषार दामगुडे यांची नोटीस। 15 दिवसामध्ये उत्तर दिलं नाही तर कायदेशीर कारवाई होणार। नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे 5 शिवसैनिक नजरकैदेत।
नाशिकमधील मोदींच्या सभेमध्ये विचारणार होते जाब. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस सतर्क. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिवाळी यांना 159 अंतर्गत नोटीस. आमच्या बूथ एजंटना गायब करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून देखील कारवाई नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा आरोप. तर आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर देऊ. आयोग योग्य ते निर्णय घेतील. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. पराभव डोळ्यासमोर दिसतो म्हणूनच सतत अजित पवार आणि काँग्रेसवर टीका. रुपाली पाटील यांची रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका. मी बारामतीतच आहे, मात्र कधीही बाहेर गेलो तर त्यामध्ये गैर काही नाही. युगेंद्र पवार यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर. 7 मे नंतर युगेंद्र परदेशामध्ये जातील असं अजित पवार यांनी केलं होतं वक्तव्य. राहुल शेवाळे यांना दिल्लीला पाठवून हॅट्रिक करणार. मैं एक बार कमिटमेंट करता हूं तो खुद की भी नहीं सुनता. फिल्मी डायलॉग मारत एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी. राहुल शेवाळे जिंकणारे उमेदवार, त्यांच्या पाठीशी सगळे उभे. शिंदे फडणवीसांनी मनावर घेतल्यास शेवाळेंना लाल दिव्याची गाडी मिळेल. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अमोल कीर्तीकर यांचा रोड शो. रोड शोमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. 100% मशाल जिंकून येणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचा वसई ते वांद्रे लोकल ट्रेननं प्रवास. वसईतील सभा टोपल्यानंतर ठाकरेंसह विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर यांचा एकत्र लोकलने प्रवास. नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाण्यामध्ये उत्साह. मोदींचा 400 पारचा नारा पूर्ण होणार. प्रताप सरनाईक यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. सुधाकर बडगुजर हा जिल्ह्यातील दलाल. विजय करंजकर यांची टीका. बडगुजर यांनी केलेल्या आरोपांवर त्यांना सभेत उत्तर दिलं जाईल. करंजकर यांचं स्पष्टीकरण. बीडच्या पाटोद्यामध्ये मतदानाला येणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू. पंकजा मुंडे यांनी घेतली अंगद नागरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगरी सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. आगरी सेनेचे आमदार संजय केळकर यांनी महायुतीकडून मानले आभार. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये राडा. उज्ज्वल निकम आणि नीलम गोरे यांच्या कार्यक्रमानंतर घडला प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. आदित्य ठाकरे यांची आज दादर आणि मुलुंडमध्ये प्रचार सभा. ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी संध्याकाळी 6 वाजता मुलुंडमध्ये, तर अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी दादर रेल्वे स्टेशनजवळ रात्री 8 वाजता सभेचं आयोजन. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी 6वा आरोपी देखील आता अटकेत. लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळचा गँगस्टर रोहित गोदारा याला अटक. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू तर 89 जण जखमी. कंपनी संचालक भावेश भिंडेसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मुंबईतील अनधिकृत फलकांवर कारवाईचे आदेश. पालिकेकडून होर्डिंग हटाव मोहीम हाती. रेल्वे हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवण्याची नोटीस. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर अखेर प्रशासनाला जाब. भाजपच्या सोशल मीडिया सेलकडून उद्धव ठाकरे यांचा भावेश भिंडे सोबतचा फोटो ट्विट. भावेश भिंडे घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचा मालक. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये टक्केवारी घेऊन परवानगी दिल्याचा भाजपचा आरोप. लोकसभेनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात. कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शिंदेंसोबत समझोता. उद्या दोघे एकत्र आले तर नवल वाटायला नको. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये आज अवजड वाहनांना बंदी. कल्याणमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवजड वाहनांना मनाई. पंतप्रधान मोदींची आज कल्याण पश्चिमेमध्ये जाहीर सभा. कल्याण पश्चिमेतील काही भागामध्ये वाहतुकीत बदल. वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. कल्याणमध्ये मोदींच्या सभेसाठी 3,500 पोलिसांचा फौजफाटा. ठाणे शहर पोलीस स्पेशल सुरक्षा युनिट, बॉम्ब शोधक पथक तसंच विशेष शाखा पथकाचाही समावेश. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याकडून नवी मुंबईमध्ये मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार. म्हस्केंनी ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला. माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची रॅली. तुर्भे परिसरामध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा सायकल रॅलीतून प्रचार. शांतिगिरी महाराजांनी स्वतः सायकल चालवत केला प्रचार. भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी चौक सभांचं आयोजन. भाजपच्या चित्रा वाघ यांची तब्बल 4 चौक सभांना हजेरी लावली. धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नागरिक देखील मैदानात उतरले. बस स्थानक, रेल्वे स्थानकांसह मंदिर चौकाचौकांमध्ये भामरेंचा मतदारांसोबत संवाद.
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 40 जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं धरणं आंदोलन. 2010 मधील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी चंद्रबाबू नायडू यांची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली. शासकीय कामामध्ये अडथळा प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळण्यात आली. DHFLचे संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक. 34,000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई. वाधवान यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. मुंबईमध्ये 188 इमारती अतिधोकादायक. पावसाळ्यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये माहिती समोर. अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार. पंढरपूरमधील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. मठाचे विश्वस्त असल्याचं भासवत कोट्यवधींचा अपहार. 11 जणांवर गुन्हा दाखल. सांगलीमधील मिरज रेल्वे स्थानकाला उडवून देण्याची फोनद्वारे धमकी. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या लाचखोर अधीक्षकाला अखेर अटक. बियर शॉपीच्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी संजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. जळगावमध्ये मतदान कर्तव्यावर असताना हृदयविकाराने 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. क्लर्क आणि होमगार्डचा वेगवेगळ्या ठिकाणी हृदयविकारानं मृत्यू. सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जळगावमधील स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त. वखार महामंडळातील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीनला त्रिस्तरीय सुरक्षा. नंदुरबारमध्ये मतदान संपलं. आता उमेदवारांवर निवडणूक खर्चाची टांगती तलवार. उमेदवारांना लवकरात लवकर खर्च गोळा करून निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या सूचना. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये पावसाळी फळांचा हंगाम सुरू. सध्या बाजारामध्ये लिची फळाच्या 1500 ते 1600 पेट्या दाखल. नंदुरबार बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात. नंदुरबारमधील ग्रामीण भागामध्ये विद्युत प्रवाह कमी दाबानं. शेतीच्या कामांना अडथळा. नंदुरबारमध्ये बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. बुलढाण्यामधील दुसरबीडमध्ये ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा. ग्रामपंचायत प्रशासन विरोधात ग्रामस्थ आक्रमक. भंडारा शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन. शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांचं खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन. नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयासमोर जनावरांना घेऊन ठिय्या आंदोलन. पावसामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. अमरावती महानगरपालिकेचे 700 कर्मचारी संपावर. कामावर बहिष्कार टाकत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. साताऱ्याच्या पाटण चाफळ विभागातील डोंगरालगतच्या शेतशिवारामध्ये गव्याचा मुक्त संचार. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये शंखी गोगलगाईचा धोका वाढला. शेतकऱ्यांनी नांगरणी खोलवर करावी. धाराशिव कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नंदुरबार शहरामध्ये अवकाळी पावसानं नागरिकांना मनस्ताप. रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. साताऱ्याच्या कराडमधील दक्षिण मांड नदी कोरडी ठाक. मालरानातील ऊसाचं पीक पाण्याअभावी वाळलं. यवतमाळच्या वणी शहरामध्ये 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा. मनसेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचाही इशारा. सिंधुदुर्ग देवगड जामसंडे ग्रामपंचायत कार्यालय परिसरामध्ये कचरा साठवल्यामुळे पसरली दुर्गंधी. भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना घेराव घातला. नांदगाव संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरीमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये कारमधील 3 जण ठार. सोलापूरमध्ये 2 अपघाताच्या घटना. पहिल्या घटनेमध्ये उमरग्याहून पुण्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात. 2 जण गंभीर जखमी. तर देगावजवळ 2 दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू. नागपूरच्या गिट्टी खतांमध्ये तंबू बांधून जुगार खेळणाऱ्या 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींकडून 21,43,000 मुद्देमाल जप्त.